नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टेटचा 9वा पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका 9वी जी 15 डिसेंबर 2017ला झाली होती त्यातील मराठी विभाग सोडवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थर्ड टेटसाठी त्याचा सराव होईल. तर पहा, यातील मराठी प्रश्न पाहूयात. 17 नंबरला मराठीचा प्रश्न आला होता. पहा, निरंतर या शब्दाची संधी सोडवा. तर निरंतर ही विसर्ग संधी आहे, त्यामुळे याची फोड होणार नि अधिक अंतर, पर्याय क्रमांक ए. तर पहा इथं काय आहे, हिची आणखीन काही उदाहरणे मी दिलेली आहेत. पहा, विसर्गापुढे स्वर किंवा व्यंजन येऊन होणारी संधी म्हणजे विसर्ग संधी होय. विसर्ग संधीची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. बघा, मन अधिक राज्य मनोराज्य, तेज अधिक निधी तेजोनिधी, अध अधिक वदन अधोवधन. अशा प्रकारे ही खूप सारी इथं मी उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत. स्क्रीनशॉट काढून तुम्ही अभ्यासा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. उदयाला येत असलेला उदयोन्मुख, पर्याय क्रमांक डी. माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर माहेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय ना? सासर, पर्याय क्रमांक डी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? देशद्रोही, देशभक्त, स्वदेश. तर यापैकी सर्व येणार, कारण हे अशुद्ध शब्द म्हटलेत, तर हे सर्व शब्द काय आहेत? शुद्ध आहेत, त्यामुळे यापैकी नाही हे याचे योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. पुढील म्हण पूर्ण करा. डॅश डॅश तशी माती. तर अति तेथे माती अशी ही म्हण आहे. त्या अनुषंगाने ह्या म्हणी वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला म्हणींचा इथंच अभ्यास होऊन जाईल. पहा, खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? मी गावाला गेला होता, मी गावाला येणार आहे, मी कधीच गावाला येणार नाही, मी गावाला येऊ का? तर मी गावाला गेला होता असं होत नाही, मी गावाला गेलो होतो. ह्या इथं तर त्यांनी काय दिलेलं आहे? होता असं दिलेलं आहे, त्यामुळे हे अशुद्ध वाक्य आहे. पर्याय क्रमांक ए. पुढील जोड शब्द पूर्ण करा. भांडण, तंटा, पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पहा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर विध्वंसक, पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. शुद्ध शब्द ह्याच्यातील वाचून घ्या. ह्या साईडला हे शुद्ध शब्द आहेत. पहा, त्याचप्रमाणे हे शब्द वाचून घ्या. ह्याच्यातील बरेचसे शब्द 2017ला पडले होते. पहा, औपचारिक, आशीर्वाद, शुद्ध शब्द वाचायचे आहेत. स्क्रीनशॉट घ्या. 102 नंबरला पहा, गाशा गुंडाळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर
पहा, काशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे. पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे. तर वाक्य आणि वाक्यप्रचार याचे अर्थ मी माझ्या चॅनलवर एकूण भाग 4मधून तुम्हाला काय केलेले आहेत प्रोव्हाइड केलेले आहे ते तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर पहा 116 नंबरला आहे, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर रात्र म्हणजे यामिनी हा याचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक ए. ह्या समानार्थी शब्द खूप सारे आपल्याला माहीत असतात. जे माहीत नाहीत त्याची वाचून ठेवा, कारण कोणता शब्द विचारतील हे सांगता येत नाही. पहा, येथील रात्र विचारण्यात आलेला होता. रात्रीचे समानार्थी शब्द काय काय आहेत पहा. रजनी, यामिनी, निशा. आठवीच्या स्कॉलरशिप बुकमध्ये तुम्हाला हे शब्द मिळतील, जिथून तुम्ही ते घ्या आणि पाठांतर करा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता? ज्वारी, बाजरी, नाचणी. तर ह्या नामांना कोणते हे लागते पाहायचं सर्वनाम. तर ती ज्वारी, ती बाजरी, ती नाचणी. तर वरील सर्व काय आहे, ही स्त्रीलिंगी नामे आहेत. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? तू मले शहाणपणा शिकवू नको, तू मले शहाणपणा शिकवू नकोस, तू मला शहाणपणा शिकवू नको, तू मला शहाणपणा शिकवू नको. तर पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे, तू मला शहाणपणा शिकवू नको. त्यानंतरचा प्रश्न आहे, दीर्घ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दीर्घ बघा, दीर्घ रस्व दीर्घ. त्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचे योग्य उत्तर आहे. रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? रस्ता म्हणजे वाट. पर्याय क्रमांक बी. अशा प्रकारे आज आपण प्रश्नपत्रिका 9 सोडवली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.